पुण्यातील पर्वती परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या एका म्हाडा कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली। ही धक्कादायक बातमी 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30च्या आसपास घडली। मृत व्यक्तीचं नाव नितीन साळवे, वय अंदाजे 46 ते 49 वर्षे, राहणार लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे। या घटनेत स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली असून नातेवाईक संतापाने भडकले आहेत। पण नेमकं काय घडलं, चला या घटनेची सविस्तर माहिती घेऊया। नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोलखोल। मिळालेल्या माहितीनुसार नितीन साळवे हे मुंबईतील म्हाडा कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते। ते फक्त शनिवार आणि रविवारीच पुण्यात घरी येत असत। त्यांच्या मागे पत्नी, 3 मुली आणि 1 मुलगा असं कुटुंब आहे। आत्महत्येच्या आधी पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं होतं। घराबाहेर पडताना त्याने पत्नीला म्हटलं, आता तुला विधवा करतो, आणि लगेच त्याने गळफास घेतला। शेजारील लोकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेची नोंद पर्वती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। नितीनच्या आत्महत्येमागे कुटुंबातील त्रासच मोठं कारण होतं, असं त्याच्या बहिणीने सांगितलं। पूनम उमेश कांबळे या नितीनच्या बहिणीने पत्नी आणि मुलीवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांचे म्हणणे आहे, नितीनला त्याची पत्नी आणि 2 मुली सतत त्रास देत होत्या। घरात रोज भांडणं होत असत। नितीनची पत्नी बाहेर अनैतिक संबंध ठेवत होती। आत्महत्येच्या दिवशी मोठ्या मुलीने नितीनच्या छातीवर लाथ मारली आणि पत्नी तसेच 2 मुलींनीही अपमानास्पद वर्तन केलं। त्यामुळेच नितीनने मला शेवटचा व्हिडिओ कॉल केला आणि आता मी जात आहे, पण यांना सोडू नको ताई, असं म्हणत आत्महत्या केली। हे ऐकून मन हेलावून जातं, नाही का? एक भाऊ आपल्या बहिणीला शेवटच्या क्षणीही न्यायाची विनंती करतो, ही कल्पनाच भयावह आहे। आत्महत्येच्या आधी नितीनने बहिणीला व्हिडिओ कॉल केला आणि पत्नी व मुलीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं। या सर्व आरोपांमुळे कुटुंबातील कलहाची खरी चित्र उघड होत आहे। दरम्यान या प्रकरणात नितीनच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही। तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।